पुढे बघायचं नाही, एकच लक्ष, या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे दिवस आणायचे असतील तर धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात. आणि मला समाधान आहे, मला आनंद आहे की 2.5 वर्षात हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरला आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना केली, लाडक्या भावांची युवा प्रशिक्षण केली, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, ज्येष्ठांची योजना केली. तेव्हा लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक आले. मी तेव्हा लाडक्या बहिणींना सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी खोडा घातलाय, निवडणुकीत त्यांना जोडा दाखवा. आणि तुम्ही तो बरोबर दाखवला. कोर्टात गेले, कुठं कुठं गेले, योजना बदनाम केली. परंतु मी मुख्यमंत्री म्हणून, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, आमची पूर्ण टीम यांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या योजनेमध्ये खोडा घालणारे यांना आडवं करायचं. आणि तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकीमध्ये त्यांना चारी मुंड्या चित करून टाकलं. अरे विरोधी पक्ष नेता व्हायला पण तेवढा संख्याबळ त्यांच्याकडे राहिला नाही. एवढ्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावाने सोपडा साफ करून टाकला, या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला. मला सांगायला अभिमान वाटतो. तुमच्या या एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसेना लोकसभेमध्ये आपल्याला 2 लाख मतं त्यांच्यापेक्षा जास्त मिळाली. 2 लाख मतं. आणि या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 15 लाख मतं जास्त मिळाली. हा इतिहास आहे, हा विजय आहे. त्यांनी लढवल्या 97 जागा, आल्या किती? 20 आल्या. आपण लढवल्या 80 जागा, आल्या किती? तब्बल 60 जागा. मग सांगा, खरी शिवसेना कोणाची? खरा बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे कोण? या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. लोकसभेला फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवण्याचा खोटारडेपणा केला. आणि मग विधानसभेच्या निवडणुकीत आपण जिंकलो, लँडस्लाइड मॅन्डेट, एवढं बहुमत आपण दिलं, दैदिप्यमान विजय दिला. मग म्हणाले ईव्हीएम घोटाळा झाला. लोकसभेला जिंकले तेव्हा म्हणाले ईव्हीएम घोटाळा नाही. विधानसभेत आपण जिंकलो की ईव्हीएम घोटाळा. मग म्हणाले आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये गेले, सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये गेले, ईव्हीएमच्या विरोधामध्ये गेले, मतदार याद्यांच्या विरोधामध्ये गेले. म्हणाले आता आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ. आणि जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला. पूर्ण नक्षा बदलून टाकला, नक्षा उतरवून टाकला. आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची परिस्थिती हीच होणार. ज्यांनी आनंद दिघे साहेबांचे विचार सोडले त्यांना जनता थारा देणार नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण दैदिप्यमान असा विजय मिळवला आणि या महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन ठेवलं. आज मगाशी विजय बापू म्हणाले, आपले भाषण काय अगोदर भाषण करत होते ते मस्के म्हणाले, माझ्याबद्दल म्हणाले. मी म्हणालो, मी सांगतो आपल्याला, मी मुख्यमंत्री होतो. सीएम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्यातला माणूस. आता मी डीसीएम आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने आपण काम करायचं. शेवटी पद येतात जातात, पद वर खाली होतात, पण आपली नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे. आपण खुर्च्या शोधत नाही, आपण माणसं शोधतो, माणसांचे प्रश्न शोधतो. आणि हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी कधीच कासावीस झाला नाही, होणार नाही. आज आपल्याला या महाराष्ट्रातल्या जनतेने जे मतदान केलंय, जेवढं मॅन्डेट दिलंय, जेवढं बहुमत दिलंय, आता आपली जबाबदारी वाढली आहे. आज सर्वसामान्य माणसाला त्याच्या सुखदुःखामध्ये त्याच्या योजना, ज्या योजना सुरू केल्यात, लाडक्या बहिणींनो एकही योजना बंद होणार नाही याची खात्री बाळगा, चिंता करू नका.
हा आपल्याला ज्यादा काम करायचं आहे आणि म्हणून जबाबदारीने काम करायचं आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून या जनतेच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला कदापि तडा आम्ही जाऊ देणार नाही. हा पक्ष जो आहे हा मालक आणि नोकरांचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. माझ्या सकट मी स्वतःला कार्यकर्ता समजतो. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून आपला जो काम करेल तो पुढे जाईल, हे भूमिका आपल्या पक्षाची आहे. आणि म्हणून हे वचन जे आहे हे वचन मी आपल्याला द्यायला आलोय. खऱ्या अर्थाने आज आपले खरं म्हणजे विजय बापू एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. एक घाव दोन तुकडे करण्याचा त्यांचा रोखटोक स्वभाव आहे. जे पोटात तेच ओठात, पोटात एक ओठात एक असं त्यांचं नाही. हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे आणि पुरंदरच्या विकासासाठी वेळ पडली की ते मंत्रालय सगळं काय हलवून सोडतात आणि कधी कधी बापूचा पारा फार चढतो, मीडियाला पण हलवून सोडतात. पण माणूस मात्र फणसासारखा गोड आहे, वरून काटेरी पण आतून गोड. ज्या स्पीडने त्यांना राग येतो त्या स्पीडने त्यांचा राग कमी पण होतो. पण बापू, राजकारणात श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे. श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे. 2019 नंतर 2.5 वर्ष आपण सगळे तोंड दाबून मुक्क्याचा मार खात होतो, सहन करत होतो मुक्क्याचा मार. आणि तेव्हा श्रद्धा सबुरी ठेवली नसती तर आज शिवसेना राहिली नसती. बाळासाहेबांचा धनुष्यबाण इतिहास जमा झाला असता. वेळ महत्वाची असते. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात. सब्र का फल मीठा होता है, ये बापू ध्यान में रखो. बापू, विकासाची धुरा तुमच्या खांद्यावर आहे. बघा इथं भरत शेठ उदाहरण आहे. भरत शेठ आणि माझे सर्व सहकारी 50 आमदार 2.5 वर्षापूर्वी उठाव केला, संघर्ष केला, या राज्यामध्ये इतिहास घडवला. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मनातलं सरकार आपण आणलं. राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या अनेक देशांनी याचा नोंद घेतली. कोण आहे? एकनाथ शिंदे. अरे हा एकनाथ शिंदे तर साधा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक. आणि त्यावेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या पुढे चालणारा हा भरत शेठ गोगावले मागच्या वेळेस मंत्री होणार होते. पण जेव्हा त्यांना कळलं की आपण थांबूया आणि मी सांगितलं तुम्ही थांबा, अगदी शिवसैनिक म्हणून त्याने आदेश पाळला आणि आता सब्र का फल मिठा झाला. श्रद्धा सबुरी ही फायद्याची असते. आणि म्हणून बापूंकडे विकासाची दृष्टी आहे. पुरंदरच्या जनतेने जो विश्वास दाखवलाय त्याला बापू कधी तडा जाऊ देणार नाही, हा विश्वास मला आहे. आणि म्हणून त्यांच्या अभ्यास वृत्तीचा फक्त पुरंदर नाही, या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे उपयोग होईल. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, या 2.5 वर्ष झाली, गेल्या 2.5 वर्षात आम्हाला काय केलं? फक्त शिव्याशाप. काय दिलं? आरोप प्रत्यारोप. परंतु तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या, पण लोकांच्या तोंडातून आमच्यासाठी ओव्या निघाल्या आणि विधानसभेच्या निकालाने ते दाखवून दिलं. मी नेहमी म्हणायचो तुम्ही आरोप करा, तुम्ही शिव्या द्या, तुम्ही शिव्याशाप द्या, काही बोला, पण हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर नाही देणार, आरोपाला कामातून उत्तर देणार. ते मी 2.5 वर्ष केलं. म्हणून एवढा मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाला. हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये जे फेक नरेटिव्ह पसरवून यश मिळालं त्याच्यावर त्यांनी आडाके बांधले. महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची स्थापना केली, मंत्रिमंडळ वाटून घेतली, 5 स्टार हॉटेलची बुकिंग पण केली की सरकार येणार, हे महायुती हरणार. पण तुम्हाला सांगतो 4-5 महिन्यात त्यांचा बँड वाजवून टाकला आणि जनतेने महाराष्ट्रातल्या त्यांच्या 5 स्टार हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी बसवून टाकलं. कदापि माफ करणार नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि म्हणून निवडणुकीमध्ये बॉम्बस्फोट मधले आरोपी फिरवले, पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले. या महाराष्ट्रातली जनता, मुंबईतली जनता, पुरंदरची जनता हे कदापि सहन करू शकत नाही. आणि म्हणून पदासाठी, सत्तेसाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी विचार सोडणारे लोक कुठे? आणि जेव्हा
मी सांगतो आपल्याला, मगाशी म्हणालो मी, एकनाथ शिंदे कधी सत्तेसाठी कासावीस झाला नाही, होणार नाही. जेव्हा हे वातावरण पाहिलं, 232 आपल्या जागा आल्या, शिवसेनेच्या 60 जागा आल्या, महायुतीचे एनडीएचे नेते म्हणून निर्णय घ्या. हा एकनाथ शिंदे तुमच्या निर्णयासोबत आहे, शिवसेना तुमच्या निर्णयासोबत आहे, हे जाहीरपणे बोलणारा हा एकनाथ शिंदे. त्यालाही जिगर लागते, त्याला मनाचा मोठेपणा लागतो, कद्रूपणा आम्ही केला नाही. आणि म्हणून या राज्याने खऱ्या अर्थाने पाहिलं, 2.5 वर्षात, अगोदरच्या पण 2.5 वर्षात काय पाहिलं आणि आपल्या 2.5 वर्षात देखील पाहिलं की या ठिकाणी हे काम करणारे लोक आहेत, हे न्याय देणारे लोक आहेत.